अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची गळती गेल्या 4 ते 5 वर्षापासून थांबता थांबेना। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाला अर्ज दिले, परंतु त्यांच्याकडे सुद्धा पालिकेने दुर्लक्ष केले। मागील महिन्यामध्ये याच पाण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यामध्ये पडून एक तरुणाचा मृत्यू देखील झाला, तरी देखील पालिका प्रशासनाला जाग येत नाही आहे का? पालिका प्रशासनाचा असा ढिसाळ कारभारामुळे अजून एखाद्याचा जीव जाण्याची वाट पालिका प्रशासन बघते आहे की काय, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे। होणाऱ्या या पाण्याच्या टाकीची गळती थांबावी आणि झोपलेल्या पालिका प्रशासनाला जाग यावी म्हणून मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आज आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलनाचा पावित्रा हाती घेतला। त्यांच्या या आंदोलनाने पालिका प्रशासन खडबडून जागी झाले असून पाणी पुरवठा अधिकारी, कर्मचारी व उपमुख्य अधिकारी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेऊन त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे। मागणी अशी का गेल्या 4 ते 5 वर्षापासून ही पाण्याची टाकी लिकेज होती आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी यांना कमीत कमी 3 वर्षापासून 4 ते 5 वेळेस निवेदन दिलेले, तरी ह्या नगरपालिकेला अजून त्याची काही जाग येईना। त्याच्यानंतर ह्या पाण्याच्या टाकीखाली एक माणसाचा मृत्यू झालेला आहे। मग अजून हे किती जणांचा यांना मृत्यू यायचा आहे या नगरपालिकेला? आता यांनी मला आता सांगितलं का आम्ही 10 दिवसात याची विल्हेवाट लावू म्हणून। जर यांनी 10 दिवसात याची विल्हेवाट नाही लावली, याच्यानंतरचं जे आंदोलन आहे ते आंदोलन ह्या टाकीवरच होणार आहे। पण त्याच्यानंतर मी ह्या टाकीवर बसून याच्यानंतर मी खालीसुद्धा उतरणार नाही। रात्रंदिवस या टाकीजवळ इथंच झोपून राहीन मी। हॅलो, आज मागणी काय तुमची? माझी मागणी एकच आहे का आज इथं कोपरगाव शहराला 10 दिवसाआड पाणी झालेलं आहे आणि इथल्या स्थानिक नागरिकांना 2 तास पाणी मिळतं, पण 2 तास नाही, त्यांना 1च तास पाणी येतं आणि 24 तास हे पाणी इथं वाया जातं। आणि इथं 10 दिवसाला पाणी देऊ राहिले लोकांना आणि इथं हे पाणी वाया चाललं, याला कोण जबाबदार आहे? आणि पट्टी तर अजिबात कमी करीत नाही, आत्ताच भरावं लागेल, लगेच भरावं लागेल, नळाला फुटा टोकीचा कपाकप। ही यांची हुकुमशाही आहे? ही दादागिरी का यांची? ही अजिबात चालणार नाही यांची दादागिरी या नगरपालिकेची। आत्ता सांगून ठेवतो, याच्यानंतर अजिबात ऐकणार नाही। याच्यानंतर जे पुढचं आंदोलन होईल ते फार भयानक होणार आहे। माझी मागणी एकच आहे, ही टाकी जी नवीन टाकी आहे तिला ही पाईपलाईन जोडून द्यावी। ती ब्रिजलालनगरमध्ये जी टाकी झालेली आहे तिचं पाईपलाईन ह्या नगरपालिकेत जोडून द्यावे आणि ह्या टाकीचं काम त्यांनी त्वरित चालू करावे। का हे कोणाला घाबरू राहिले नगरपालिकावाले ते पण आम्हाला त्यांनी सांगावं स्पष्ट। प्रमुख मागणी काय? आमची मागणी एकच आहे, याच्या अगोदर इथं एक जो व्यक्ती होता त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याला पण त्याची भरपाई मिळाली पाहिजे। नगरपालिकेने त्याची भरपाई त्याला द्यावी। आणि इथं जवळच कोपरगाव नगरपालिकेची शाळा आहे, हे बाई काय खेटूनच इथं एकदम। इथं 1ली ते 5वी विद्यार्थी तिथं, जर तो 25 वर्षाचा माणूस इथं जर हे होतो या खड्ड्यामध्ये, त्याचा मृत्यू होतो आहे पाण्यामध्ये बुडून, तर इथं लहान लहान मुलं आहे, जर याला झालं त्याला जबाबदार कोण? याला जर काही कमी जास्त झालं तर स्व जबाबदार याला नगरपालिका राहील।